तो सीमावाद बरेच दिवस चघळलेला आहे आणि चिघळलेला चघळलेला सगळे जर त्याच्यावरती किती परिषदा झाल्या तो वाद सुटत नाही. याच्यामध्ये केवळ भूभाग, केवळ भौगोलिक तंटा नाहीये, या तंट्यामध्ये भाषिक तंटा सुद्धा सामील आहे. कारण जेव्हा राज्य योजना निर्माण करण्यात आली तेव्हा भाषावार आणि प्रांतवार असे दोन निकष लावण्यात आले. ज्या भागामध्ये ज्या भाषेची बोली बोलल्या जाते त्याच्यावरून ते राज्य, त्या भाषिक राज्य असं निर्माण करण्यात आलं. म्हणजे तेलुगू म्हणाल तर आंध्र प्रदेश, कन्नड म्हणाल तर कर्नाटका, मल्याळम म्हणाल तर केरळ, मराठी म्हणाल तर महाराष्ट्र, असा जो काही भाषिक प्रांतवाद आहे हा तेव्हा राज्य निर्माण करते वेळी आपण समोर ठेवलेले जे पॅरामीटर्स होते, जे निकष होते, ते निकष होते भौगोलिक आणि भाषिक. तर भौगोलिक आणि भाषिक मध्ये कसं झालं, काही भौगोलिक भाग हा अपरिहार्यपणे एका खंडाचा भाग असल्यामुळं, पर्वतराजी असतील, दऱ्याखोऱ्या असतील, डोंगर असतील, एका सलग भौगोलिक क्षमतेचा भाग असल्यामुळं तो या राज्यात असावा. परंतु त्या भागातल्या काही भागामध्ये जर दुसऱ्या भाषेचे भाषिक लोक राहत असतील तर तो भाग, ते राज्य ह्या भाषावार आणि प्रांतवार असा भेद असल्यामुळं आमच्याकडे ठेवावा, या वादामध्ये हे सगळं पडलेलं आहे. आणि मग त्याच्यावरून त्या वादाला चिघळलेपणाचं स्वरूप जे आलं, कारण त्याच्यामध्ये राजकारण आलं. राजकारण आल्यानंतर मग त्या भागामध्ये आमचेच लोक होते हे दाखवण्याची एक अहमहिका सुरू झाली आणि त्यावरून तिथली दैवत, मग तिथले जुने इतिहास आणि तिथले बाकीचं उत्खननात काय मिळालेलं, त्याच्यातून हा प्रांत हा या भाषेचा होता, ही लोक इकडे राहत होती, आमचे पूर्वज हे ह्या भाषेचे पाईक होते, अशा प्रकारचे वाद प्रवाद निर्माण होत गेले. आणि म्हणून आजही सीमावर्ती भागामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या हा वाद तुम्हाला बघायला मिळतो. थोडक्यात वाद जर मिटवायचा असेल तर समन्वयाने आणि समझोत्याने, विवेकपूर्ण निर्णयाने तो मिटू शकतो. परंतु तसं न होता आपल्याला असे भाषिक आणि प्रांतिक वाद हे जेव्हा राजकारणासाठी वापरायचे असतात तेव्हा मात्र ते चिघळवत ठेवलेले असतात. आणि असे चिघळवत ठेवलेले वाद, त्याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्यातला सीमावर्ती वाद. या वादाचं हे असं एकंदर स्वरूप आहे. मग शिवसेनेने त्याच्यामध्ये उडी घेतल्यानंतर एक वेगळं स्वरूप त्याला प्राप्त झालंय. एक रांगडेपणा म्हणा किंवा कुठंतरी हडेलहप्पीची भाषा, मग एकदा हडेलहप्पीची भाषा वापरल्यानंतर समोर त्याच्याकडून तशीच प्रतिक्रिया आली, मग कन्नड बांधवाची तसेच हडेलहप्पी, असा जो प्रकार होत गेला. आणि त्याच्यातून आपल्याला हा भाग आपल्या राजकारणासाठी चांगला होईल या उद्देशाने राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी राजकारण जास्त केलं. राजकीय पक्षाला आजच्या घडीला कुठलाही वाद मिटवण्यापेक्षा तो चिघळवत ठेवणे, कुठलाही प्रश्न नसेल तिथे नवा प्रश्न निर्माण करणे, जेणेकरून लोकांमध्ये आपलं प्राबल्य, आपली उपयुक्तता त्यांना दाखवावी लागेल आणि त्या उपयुक्ततेचा वापर करून लोकांची मतं मिळवता येईल, असं एकंदर या प्रश्नाचं स्वरूप आहे. आता याच्यावर तोडगा काय आहे, तर त्या तोडग्यासाठीच आपण आज हे दोन अनुच्छेद बघणार आहोत. अनुच्छेद 262 आणि अनुच्छेद 263. हे दोन्ही अनुच्छेद आपल्याला संविधानाच्या भाग 11च्या शेवटच्या टप्प्यातले आहे. इथून पुढे भाग 12 सुरू होईल. दुसरा प्रश्न जो विचारला गेला की पाकिस्तान आणि भारत याच्यामधला सिंधू नदीच्या पाण्याचा जो वाद आहे त्यावरती आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनल्स म्हणजे युनोची स्थापना 1945 साली झाल्यानंतर असा एक प्रघात निर्माण करण्यात आला की जिथे जिथे दोन देशांमध्ये, आता हा जो कर्नाटक आणि महाराष्ट्र बघितला हा एका देशातल्या दोन राज्यांमधला वाद बघितला, पण जगातल्या दोन देशांमध्ये असे वाद होतील तर त्याचं हेग आणि व्हिएन्ना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधीन काही प्राधिकरणं आंतरराष्ट्रीय स्तरावरची निर्माण केलेली आहे. इंटरनॅशनल
ऍडज्युडिकेशन आपण ज्याला म्हणू शकू, अशा प्रकारची प्राधिकरणं निर्माण केलेली आहेत. आणि ही प्राधिकरणं काय करतात की दोन देशांमध्ये एक समिती निर्माण करायला लावून किंवा दोन देशांनी संगनमताने अशा प्रकारे समिती निर्माण करून युनोच्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या नियमावलीच्या अंतर्गत त्या समित्यांची कामं करून त्या समित्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि काही अंशी तिथल्या प्रांतिक हिशोबाने त्याचा निकष ठरवतात आणि ज्या निकषाप्रमाणे ते निर्णय घेतले जातात. निर्णय घेत असताना एक अजून महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी अवलंबला जातो आणि तो म्हणजे कुठल्या नैसर्गिक सोर्सेसवर, नैसर्गिक संपदेवर, नॅचरल सोर्सेस, जसं सिंधू नदीचं पाणी हा एक नॅचरल सोर्स आहे. कुठल्या नैसर्गिक संपदेवर कोणाचा हक्क किती याचे निकष लावत असताना त्या ठिकाणचा लोकसंख्येचा जो आकडा आहे तो लक्षात घेतला जातो. त्याशिवाय इतिहास लक्षात घेतला जातो, भौगोलिकता, भूगोलाबरोबर येणारी संस्कृती, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. एक छोटंसं उदाहरण असं जर आपण विचारात घेतलं की सिंधू नदी ही ऐतिहासिक, भौगोलिक आणि कुठल्याही निकषाने बघा तर ही भारताचाच भाग होती. त्याच्यामध्ये इंडस व्हॅली, इंडिया असं नाव निर्माण झालं. सिंधू नदी ही आमची पवित्र नदी. मोहिंदोजारो, हडप्पा या ठिकाणी उत्खननामध्ये मिळालेले सगळे अवशेष आणि सगळं दाखवतात. भारतीय संस्कृतीशी आपलं नातं सांगतात. म्हणून भारतीयांनीच त्याच्यावर आपला पूर्ण हक्क जाणवला, दाखवला आणि संपूर्ण सिंधू नदीचं पाणी भारतालाच मिळालं. तर पाकिस्तानचं काय? पाकिस्तानला एक मानवी वसाहत म्हणून नैसर्गिकरित्या पाण्याचा हक्क आहे आणि जर हे सगळं पाणी भारतालाच मिळालं तर पाकिस्तानचे लोक, त्यांना त्याच्या पाण्याचा लाभ घेता येणार नाही, किंबहुना त्यांचीही ती नैसर्गिक गरज आहे, म्हणून त्यांनाही त्याच्यातला वाटा मिळाला पाहिजे. पण तो कसा असावा, त्याचं कॅनलिंग कसं असावं, त्याचा रूट कसा असावा, याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या न्यायिक प्राधिकरणाच्या ज्या समित्या असतात त्या समित्या याचा न्यायनिवाडा करत असतात. परंतु तिथेही फार वाद विवाद निर्माण होतात. भूभाग सखल असेल, संथ असेल, उताराचा असेल, त्या ठिकाणी अनेक बाबतीत काही उपक्रम राबवून आमच्या भौगोलिकतेमध्ये हा उपक्रम आहे, मग त्या उपक्रमामुळे जास्त पाणी खेचून घेतलं गेलं, दुसऱ्याला त्याच्या वाट्याचं पाणी जितकं मिळालं पाहिजे होतं, दशलक्ष गॅलन म्हणा किंवा त्याचं जे मोजमाप आहे त्या अनुषंगाने, तर तो मग त्याच्यामध्ये कुरकुर करणार आणि आंतरराष्ट्रीय लवादाकडे, आंतरराष्ट्रीय न्यायिक प्राधिकरणाकडे जाऊन न्याय मागणार आणि मग आंतरराष्ट्रीय प्राधिकरण दोन देशामध्ये एक संमतीचा करार निर्माण करणार. त्या करारावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या सह्या असणार किंवा जे समिती भारताच्या वतीने किंवा पाकिस्तानच्या वतीने नेमली असेल त्या समिती प्रमुखाच्या सह्या असणार आणि अशा प्रकारचा हा आंतरराष्ट्रीय पाण्याचा तंटा हाताळला जाऊ शकतो. चीनचं उदाहरण या बाबतीत महत्वाचं आहे की ब्रह्मपुत्रेच्या बाबतीमध्ये चीनच्या परिसीमा आपल्या भारताला लागू आहेत आणि तिथून ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर जास्तीत जास्त अधिकार हा चीननी दाखवलेला आहे. चीनच्या लोकसंख्या, त्यांची भौगोलिकता आणि ब्रह्मपुत्रा नदीचं उगम स्थान ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आमच्याकडे असल्यामुळं चीननी त्याच्यावरती बराच अधिकार दाखवला. पण ब्रह्मपुत्रेचं लोट किंवा ब्रह्मपुत्रेचं जे पाणी भारतामध्ये येतं त्या याला सुद्धा तो काही काड्या करून, काही क्लुप्त्या करून, अडवणूक करून, मोठमोठी धरणं बांधता भारताचं कसं त्याच्यामध्ये कमी पाणी मिळेल याचा प्रयत्न करत असतो आणि भारत सरकार त्याच्या विरुद्ध सातत्याने चीननी तिथं लावलेले जे उपक्रम आहे त्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवत असतो. दोन्ही देशामधल्या परिषदा त्याच्यावरती भाग घेऊन सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर जेवढा प्रश्न आपल्याकडे सिंधू नदीच्या पाकिस्तान विरुद्ध भारत असा नाही आहे, त्यापेक्षा जास्त मोठा प्रश्न हा ब्रह्मपुत्रा नदीच्या चीन आणि भारत त्या संबंधाने निर्माण झालेला आहे. आजच्या घडीला जर बघितलं सहसा हे
प्रश्न मीडियामध्ये येताना दिसत नाही. पाकिस्तान बद्दलचा प्रश्न विचारावा असं वाटतो प्रश्नकर्त्याला, पण चीनच्या प्रश्नाचं स्वरूप हे महाकाय स्वरूप आहे. परंतु चीननी आपल्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरती बरीचशी अडवणूक भारताची केलेली आहे. आणि जे बंगाल प्रांतातले लोक आहेत त्यांना कल्पना असेल की जे पाणी इतर वेळी ब्रह्मपुत्रेचं उपलब्ध असायचं ते आता उपलब्ध नाही. त्यासाठी सरकारी लवाद, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी या सातत्याने चालू असतात. घटनेमध्ये याचा आलेख घेताना किंवा संविधानाचं पारायण करताना आपल्याला ह्या विषय समजून घेताना जे आवश्यक आहे त्या बाबी या अशा आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वाद हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या लवादाने मिटवले जातात आणि देशांतर्गत असलेले राज्यांमधले वाद त्यासाठी वेगळी लवाद निर्माण केली जातात. त्यासाठी आपण पुढे जाऊन हे दोन जे आपले अनुच्छेद आहे आज 262 आणि 263 हे बघूया. उद्याचं प्रकरण आपण भाग 12 पासून वित्त आयोग आणि कॉन्ट्रॅक्ट, एकंदर प्रॉपर्टी, संपदा आणि तंटे, दावे त्याबद्दलचा विचार करू. नवा चॅप्टर आहे, नव्या चॅप्टरची सुरुवात करायची आहे. अनेक लोक हे वित्तीय व्यवस्थापनाबद्दल चिंतित आहे, देशाच्या आणि राज्यांच्या सुद्धा. तर त्या भाग 12 मध्ये आपल्याला विशेष लक्ष देऊन जास्त सखोल त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. त्याआधी आपण आजचा हा पाण्याचा तंटा आणि राज्यामधील समन्वय याबद्दलचे दोन अनुच्छेद बघूया. अनुच्छेद 262 असं म्हणतो की आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याचा अभिनिर्णय. इथे निर्णयाच्या ऐवजी अभिनिर्णय शब्द वापरलेला आहे. ज्युडिकेशनच्या ऐवजी ऍडज्युडिकेशन म्हणजे ऍडव्हान्स ज्युडिकेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला पुढे वाचताना स्पष्ट होईलच. समभाग 1 अनुच्छेद 262 असं म्हणतो की संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप आणि त्यावरील नियंत्रण. पाण्याचा वापर, पाण्याचं वाटप आणि त्यावर नियंत्रण या 3 बाबी याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या अभिनिर्णयाकरिता तरतूद करता येईल. म्हणजे ज्याला आपण अभिनिर्णय करण्याकरता तरतूद करता येईल याचाच अर्थ असा आहे की या अभिनिर्णयासाठी एक न्यायिक प्राधिकरण निर्माण करता येईल. ऍडज्युडिकेशन या इंग्रजी शब्दाचा अर्थ अभिनिर्णयासाठी निर्माण केलेलं न्यायिक प्राधिकरण. असं न्यायिक प्राधिकरण, आता हे न्यायिक प्राधिकरणाला ऍडज्युडिकेशन का म्हटलेलं आहे? निर्णया पलीकडे जाऊन अभिनिर्णय असं का संबोधित केलेलं आहे? तर हे जे निर्णय आहेत ते निर्णय तुम्हाला कुठल्याही कोर्टामध्ये विवादासाठी नेता येणार नाही. म्हणजे हे जे परिषद किंवा जी कमिटी असेल, ऍडज्युडिकेशन कमिटी किंवा न्यायिक प्राधिकरण समिती, त्या न्यायिक प्राधिकरण समितीमध्ये बहुतांशी सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश असतात. आणि दुसरा एक प्रश्न इथे असा आहे की 2 राज्यामधला तंटा आहे, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाशिवाय मार्ग नाही. घटनेचे प्रघात आहे. समजा उद्या आंध्र आणि महाराष्ट्रामध्ये कोयनेच्या पाण्यावरून, गोदावरीच्या पाण्यावरून तंटा निर्माण झाला आणि गोदावरीच्या पाण्यासाठी भांडायला लागली, तर कुठला आंध्र प्रदेशचा हायकोर्ट निर्णय देऊ शकेल की महाराष्ट्रातलं मुंबई हायकोर्ट निर्णय देऊ शकेल? नॅचरली संसदेमध्ये केलेल्या कायद्यानुसार जर त्याचे प्रघात असे असतील तर सुप्रीम कोर्टच तेवढा निर्णय देऊ शकेल. सुप्रीम कोर्टाकडे ऍडिशनल काम वाढवण्यापेक्षा अशा प्रकारचं न्यायिक प्राधिकरण, ऍडज्युडिकेशन निर्माण करायचं, एक समिती निर्माण करायची आणि त्या समितीचे निर्णय हे न्यायिक निर्णय असतील, ऍज इफ सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय असतील असं संबोधलं जायचं. त्याला आपण अभिनिर्णय या संज्ञेने संबोधतो आहे. समभाग 2 मध्ये हा प्रश्न क्लिअर होतो आणि ऍडज्युडिकेशनचा अर्थ आपल्याला स्पष्ट होतो.
समभाग 2 असं म्हणतो, या संविधानात काही असले तरी संसदेस कायद्याद्वारे खंड 1 मध्ये निर्देशित केलेल्या अशा कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद करता येईल. प्रश्न कसा आहे की जेव्हा ऍडज्युडिकेशनचा कायदा संसदेमध्ये पारित होईल तेव्हा त्या कायद्याच्या नियमांच्या मसुद्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख संसदेला करता येईल की ह्या न्यायिक प्राधिकरणाने दिलेले निर्णय हे अंतिम असतील. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही तंटा किंवा काही आपसी भानगड निर्णयानंतर उद्भवल्यास जाता येणार नाही. अशा प्रकारची तरतूद संसदेला अशा न्यायिक प्राधिकरणाच्या पीठिकेमध्ये निर्माण करता येईल. आणि जर केली नसेल तर इथे एक महत्वाचा प्रश्न आहे की जर संसदेने असं न्यायिक प्राधिकरण निर्माण करताना असा स्पष्ट उल्लेख केला नाही, याचाच अर्थ असा होईल की या अभिनिर्णयाविरुद्ध दोन पैकी जे राज्य दुखावलं असेल किंवा ज्यांचा इंटरेस्ट तिथे कमी लागला असेल, त्यांना वाटत असेल की हा अभिनिर्णय आपल्यासाठी योग्य नाही, असं राज्य हे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. कोणावर अवलंबून आहे? संसदेवर अवलंबून आहे. दोन गोष्टी इथे अधोरेखित होतात. त्याच्यापैकी पहिली, दोन राज्यातला तंटा आहे, सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया जाईल म्हणून एक न्यायिक प्राधिकरण सुप्रीम कोर्टाच्या समतुल्य, सर्वोच्च न्यायालयाच्या समतुल्य असं ऍडज्युडिकेशन न्यायिक प्राधिकरण निर्माण करणे. आणि दुसरा महत्वाचा प्रकार संविधानाच्या दृष्टीने समजून घेण्यासारखा आहे की संसद ही सर्वोच्च आहे. संसद हे सुप्रीम कोर्टाच्याच बरोबरीचा कायदा आणि निर्णय अंमलबजावणी करणारं प्राधिकरण निर्माण करू शकते. म्हणजे संसद ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, कारण वी द पीपल त्याचं प्रतिबिंब तिथे आहे आणि जनप्रतिनिधीची ती एकमात्र अशी निकाय बॉडी आहे, एकमात्र असं बोर्ड आहे की त्यांना जनहितार्थ, लोकहितार्थ, जनकल्याणार्थ सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. अशा रीतीनं पाण्याबाबतचे तंटे आपण बघितले, प्रश्नाचाही आढावा घेतला. आता आपण राज्यामध्ये समन्वय, आता या अनुच्छेदाचं 263 अनुच्छेदाचा मथळा हा राज्यांमधील समन्वय असा आहे. वरच्या अनुच्छेदाचा मथळा तंटे होता, भानगडी आहे म्हणून न्यायिक प्राधिकरण आहे. आता समन्वय आहे, राज्यांमध्ये समन्वय. हा समन्वय केव्हा? ऑफकोर्स जेव्हा तंटे निर्माण होतील तेव्हा समन्वय साधण्याची गरज पडेल. किंवा समन्वय तसाही रेग्युलर कोर्स मध्ये राहत असेल तर काही विशेष गरज नाही. पण जिथे असं समजतंय की दोन राज्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे आणि म्हणून तिथे समन्वय परिषदेची स्थापना करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन संविधानामध्ये ही तरतूद अनुच्छेद 263 मध्ये अशी दिली आहे की आंतरराज्यीय परिषदांबाबतच्या तरतुदी, आंतरराज्यीय परिषदांबाबतच्या म्हणजे एकाहून अधिक असू शकतात. पहिलं असं आहे, राज्यांमध्ये जे विवाद उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे. कोणाला सल्ला देणार आहे? संसदेला. राज्यात जर विवाद उद्भवले तर त्या विवादाचे चौकशी करून, त्याचा अभ्यास करून, त्याचं विश्लेषण करून त्याच्यावरचा सल्ला किंवा सूचना काय निकष असतील ते संसदेला कळवणे, हे या परिषदेचं काम आहे. दुसरा आहे, राज्यापैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयांबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे. दोन शब्द महत्वाचे, इन्व्हेस्टिगेशन अँड डिस्कशन, डिबेट. राज्यामध्ये किंवा दोनहून जास्त राज्यामध्ये किंवा एखादं केंद्रशासित प्रदेश आणि 2-3 राज्य किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेश, अशा प्रकारचा जर काही तंटा असेल, अशा प्रकारचा जर काही विवाद असेल तर त्या विवादावर तपास करण्यासाठी
अन्वेषण इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी खरं कोणाचं किती आहे ते, आणि दुसरं त्याच्यावर चर्चा करण्यासाठी ह्या परिषदा कार्यरत राहतील. परिषदा निर्माण कोण करेल? देशाची संसद निर्माण करेल. तिसरं आहे, अशा कोणत्याही विषयावर शिफारसी आणि विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारसी करणे. आता काही काही राज्यांमध्ये त्यांना लक्षात येतं की आपल्या दोघांच्या समन्वयातून हा मार्ग निघू शकत नाही, म्हणून दोन्ही राज्य किंवा त्यापैकी एक राज्य संसदेकडे एक रिकमेंडेशन पाठवणार, शिफारस पाठवणार की आम्हाला अशा परिषदेची तुम्ही नेमणूक करून द्या, एखाद्या परिषदेची स्थापना करून द्या जी परिषद या विषयावरती अभ्यास करून आपलं निर्णायक निष्पक्ष मत व्यक्त करेल. आणि अशा वेळी अशी परिषद, समन्वय परिषद, कशासाठी? अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यासाठी. समन्वय आहे, पाण्याचा एवढा तंटा नाहीये, भाषिक आणि प्रांतिक वाद एवढे जास्त नाहीये, समन्वय आहे, पण हे सुटावे आणि अधिक चांगल्या प्रकारे दोन राज्यांमधले व्यापारी असतील, सांस्कृतिक असतील, वाङ्मयाविषयीचे असतील संबंध हे वृद्धिंगत व्हावे, चांगले व्हावे, याबद्दल अजून चांगलं होण्यासाठी एखादी शिफारस पाठवून अशा परिषदेच्या निर्मितीची मागणी केली जाऊ शकते आणि संसद अशा प्रकारे ही मागणी त्यांची पूर्ण करू शकते. शेवटचं आहे, ही कर्तव्य सोपवता येण्यासारख्या एखाद्या परिषदेची स्थापना केल्याने लोकहित साधले जाईल असे केव्हाही राष्ट्रपतीला वाटले तर राष्ट्रपतीने आदेशाद्वारे अशी परिषद स्थापन करणे आणि तिने करावयाच्या कर्तव्यांचे स्वरूप, तिची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करणे हे विधिसम्मत असेल. राष्ट्रपतीला हे विशेष अधिकार संविधानाच्या या अनुच्छेद 263च्या शेवटच्या खंडामध्ये देण्यात आलेले आहे की संसदेशिवाय जर राष्ट्रपतीला असं वाटलं की लोकहित याच्यामध्ये साधलं जाईल, जनकल्याणार्थ हे करणं आवश्यक आहे, 2-3 राज्याची एक समिती नेमून त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. अर्थात राष्ट्रपती अशी नेमणूक ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करू शकते किंवा राष्ट्रपतीला जर असं वाटलं तर त्यासाठी राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सल्ला विचारून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, सल्ल्यानुसार किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण बघितलं राष्ट्रपतीची कर्तव्य या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपती कशा प्रकारे आपलं काम पार पाडतात, संविधानात काय काय त्याबद्दलच्या तरतुदी आहेत ते पाहत असताना आपण बघितलं. तेव्हा राष्ट्रपती हे संसदेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार अशा लोकहितार्थ परिषदा स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन निर्माण करू शकते. हा सगळा संविधानिक प्रघात या ठिकाणी आपण राज्यामधील समन्वयाच्या बाबतीत बघितलेला आहे. आता याच्यामध्ये या भाग 11ची सांगता करताना आपण काही गोष्टी लक्षात घेऊया. जसं कालच्या प्रश्नामध्ये आपण चर्चा केली की हे संबंध चांगले राहावेत केंद्राचे, राज्याचे आणि आंतरराज्यीय स्तरावर राज्यांमधले सुद्धा. त्याची गरज यासाठी आहे की ही जनहितार्थ, लोककल्याणार्थ निर्माण झालेली पुस्तिका, तिला आम्ही संविधान म्हणतो, आणि संविधान या शब्दामध्ये संमत आणि समान असं विधान म्हणजे कायदा याचा अर्थबोध होतो की सगळे कायद्यासमोर एक आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन हा देश सगळ्या राज्यांचा मिळून एक भारत देश, इंडिया, हा अखंड राहावा, त्याच्या एकात्मतेला तडा जाऊ नये, त्याच वेळी तो सुरक्षितही राहावा आणि त्याची एकात्मता जी आहे ती भारतीयत्व हे तत्व म्हणून सातत्याने विकसित होत राहावं, हा जो संविधानाचा प्रयत्न आहे तो अतिशय प्रांजळ, पवित्र प्रयत्न आहे असं म्हटलं पाहिजे. पण अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होतात आणि आतापर्यंत 11 भाग आपण या संविधानाचे संपवलेले आहेत, आतापर्यंत या 11 भागामधून जे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं एका शब्दात सगळं मूळ सांगायचं झालं तर ते राजकारण. आम्ही जेव्हा राजकारण करतो तेव्हा राजकारणाची मूळ परिभाषाच आम्ही विसरलेलो.
तुमचेच घेऊन तुम्हाला देणे. अर्ध्यदान जसं आपण करतो, नदीच्या पात्रात उभे राहून लोक उंजळीत पाणी घेतात आणि सूर्याला अर्ध दाखवतात. त्याच्यातला कर्मकांड धर्मकांडाचा भाग सोडून द्या. पण एक उदाहरण म्हणून, पाणी कोणाचं आहे? नदीचंच आहे. कशातून घेतलं? त्यांच्यातून घेतलं. हात कोणाचे आहेत? तुझे आहे. ते थोडेफार ओले झाले असतील, पण ते थोडेफार ओले ठेवून ते पाणी आपण परत सोडून द्यायचं आहे. ज्याचे होते त्याच पासी. ते पाणी उंजळीमध्ये घेऊन जर आपण पिऊन टाकलं आणि काहीच सोडलं नाही तर कसं होईल? त्याला आपण राजकारण म्हणू. आणि तिथे ओशाळतं संविधान. आज संविधान केवळ प्राणहीन, चैतन्यहीन ढाचा राहिलं की काय, अशी परिस्थिती आहे की मग हे प्रश्न संविधानातून का सुटत नाही? अनेक प्रश्नकर्ते हे म्हणाले की संविधानाच्या पारायणामधून तुम्ही हे सांगा की संविधानात त्याच्यावर तोडगा काय आहे. पण संविधानात जो तोडगा आहे तो तोडगा लोक अंमलबजावणी करतील तेव्हा ना रे बाबांनो. पण तुम्हाला तो अंमलबजावणी न करता तुमच्या राजकारणासाठी, सत्ता संपादन करण्यासाठी आणि आर्थिक संपदा संग्रह करण्यासाठी जर वापरायचा असेल तर संविधान काय करेल? आणि म्हणून संविधानामधलं जे इथिकल आणि मॉरल एक अदृश्य मत आहे ती आहे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी, संविधानिक नीतिमत्ता. संविधान कुठल्या उद्देशाने निर्माण झालेला आहे? या देशाचा भलं व्हावं, हा देश एक संघ राहावा, जाती धर्माचे तंटे इथं लागू नये, त्यासाठी हे एक झालेलं आहे. आणि हे संविधान सगळी भारतभर लागू आहे. एक असा ग्रंथ आहे की जो भारताचा धर्मग्रंथ म्हणून निष्पन्न होऊ शकतो. इतर धर्मग्रंथ जर तुम्ही बाजूला ठेवले तर आपल्या सगळ्यांना एक देशबंधुत्व म्हणून, एका देशातले नागरिक म्हणून जेव्हा एकत्र सहकाराने एक दुसऱ्याच्या समन्वयाने जगायचं आहे तर त्या जगण्याची दिशा देणारं हे पुस्तक भारताचं संविधान. त्याचा उद्देश प्रांजळ आहे, पण नीतिमान लोक त्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी यावे अशी अपेक्षाही आहे. आणि ही अदृश्य अपेक्षा, एक मानवीय दृष्टिकोनातून केलेली अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होत नसेल आणि त्या ठिकाणी आपण राजकारणामध्ये जास्त स्वारस्य घेत असू तर जे परिणाम आहे ते परिणाम समोर दिसतात की घटना, संविधान आपल्या जागी आहे आणि लोकांचे कारभार आपल्या जागीच आहे. कोणी काय निलंबनाचे लोक निलंबित केले जातात, राज्यपालाकडे पाठवलेले लोक आमदारच्या प्रतीक्षेत ते आता म्हातारे व्हायला आले, त्याच्यावर सह्याच होत नाही, म्हणजे ते 12 MLC आहेत ते 12 MLC होत नाही. विधानसभेला अध्यक्ष नेमण्यासाठी अहमहिकेचं वातावरण चालतं आणि निर्लज्जासारखे सगळेजण खेळ तमाशा बघत बसतात. पण कोणालाही याची चाड खंत नाही की एक वर्षभर बुद्धिजीवी महाराष्ट्रासारख्या राज्याला विधानसभेचा कायमस्वरूपी अध्यक्ष नाही. ही ती अधोगती आहे, ही ती अधोगती आहे. आणि शेवटी असं म्हणतात की यू गेट व्हॉट यू डिझर्व. तुम्हाला जसे पाहिजे तसेच डॉक्टर, तुम्हाला जसे पाहिजे तसेच इंजिनियर, तुम्हाला जसे हवे तसेच राजकारणी आणि प्रशासन हे मिळतील, कारण हे तुम्ही निर्माण केलेले आहे. म्हणून शेवटी अंतर्मुख होऊन स्वतःचं आत्मपरीक्षण करणे हे या संविधान पाळण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. एवढा संदेश या 11व्या भागाच्या शेवटी देऊन इथे थांबण्याची अनुमती मागतो. आणि आज एक 5 ते 7 मिनिटं अगोदर आपण या पुष्पाचा 144वं आजचं पुष्प होतं. दिनांक 30 डिसेंबर 2021. उद्या वर्षाचा शेवटचा दिवस, पण नवीन सुरुवात आपण करणार आहोत. ती भाग 12 पासून 145वं पुष्प आपण उद्या गुंफू. तोवर धन्यवाद.